तर हा तर अँझायटीचे प्रकार आहेत. तर अँझायटी चिंता म्हणजे साधारणतः आपण कधी ना कधी तर प्रत्येकाने ह्या गोष्टीचा काय घेतलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. तर अँझायटी मध्ये आपण काय होतं, तर साधारणतः काय होतं की हृदयाची धडधड वाढते, पाल्पिटेशन किंवा धडधड म्हणजेच पाल्पिटेशन होतं, किंवा आपल्याला घाम येतो, थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, कंटाळा येतो. पण हे जर प्रमाणात असेल की बाबा आता परीक्षेची भीती आहे की त्याच्यामुळे आलेला ताण आहे आणि त्याच्यामुळे चिंता किंवा काळजी लागून राहणे, ती गोष्ट वेगळी. परंतु जर तुम्हाला त्याचं रूपांतर जर खूप भीतीत झालं, तर तुम्ही पॅनिक होऊ शकता, पॅनिक अटॅक येतात त्यावेळेस. मग एक वेळ तुम्हाला एकदम ब्लँक होऊन जातं, तुम्हाला काही सुचत नाही. तर मग ह्या चिंतेचेच प्रकार आहेत. तर त्या चिंतेमध्येच दुर्भीती किंवा भयगंडा हा प्रकार येतो, म्हणजे फोबिक डिसऑर्डर्स येतात. त्याच्यानंतर परिवर्तन हे आपलं काय म्हणते, पॅनिक अटॅक्स पण त्याच्यामध्येच येतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच ह्याच्यामध्ये भीतीमध्येच काय येतं, तर हे जे दुर्भीती किंवा भयगंड जे म्हणतो ते आपण अँझायटी मध्येच येतं. तर म्हणजे आपल्याला एखाद्या विशिष्ट जागेची किंवा कशाची तरी भीती वाटते. आता तुम्हीच विचार करा की एखादा मुलगा म्हणजे सुनील नावाचा एक मुलगा आहे असं समजा, आणि तो खूप उंचावरती गेलेला आहे, की म्हणजे आता आपण सध्या आपण युट्यूबवरती व्हिडिओ बघताना पण पाहतो की काचेचं वरती उंचावरती हे दाखवतं किंवा झाडावरती चढलेला आहे. तर अशा ठिकाणी किंवा जिन्यावरून वरती उंच गेलेला आहे आणि त्याला टेरेसवर वरती उभारलं, तर त्यावेळेस उंचीची कधी कधी काय कायांना काय वाटते की भीती वाटू शकते आणि एकदम धडधड होऊ शकते, अस्वस्थ वाटतं किंवा अचानक. तर असं म्हणजे उंच जागेची भीती वाटू शकते, कुणाला अंधाऱ्या खोलीत जायची भीती वाटू शकते, कुणाला समूह किंवा गर्दीच्या ठिकाणी भीती वाटू शकते. तर असे खूप प्रकारचे फोबिया काय आहेत की 300 पेक्षा जास्त फोबिया काय काढलेले आहेत, मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत. आणि त्या दुर्भीती भयगंडामध्ये पण प्रकार आहेत. तर त्याचे किती प्रकार आहेत, तर 3 प्रकार आहेत. एक साधी भीती. साधी भीती म्हणजे काय, तर पाल, उंदीर, झुरळ, साप ह्या गोष्टींची आपल्याला भीती असते, म्हणजे ह्या भीतीने काही अडचण येत नाही. तर ती साधारणतः सर्वसामान्य लोकांच्या मध्ये ही काय होते की विशिष्ट प्रकारची वस्तू किंवा तिची काय होते की आपल्याला भीती वाटते. आणि परिस्थिती जरी आपल्याला वाटलं की इच्छा, म्हणजे अशा वेळी काय होतं की ही दुर्भीती काय म्हणजे की फोबिया काय असतो की बऱ्यापैकी कधी कधी वाढतो. जर खूपच जास्त प्रमाणात असेल तर त्याचं काय होतं की दैनंदिन जीवनामध्ये अडचणी येतात. परंतु शक्यतो साध्या फोबियानी सर्वसामान्य बऱ्या लोकांमध्ये बऱ्याच हा साधा फोबिया आढळून येतो. पण ह्याच्यानी काही शक्यतो अडचण किंवा हे येऊ शकत नाही, फारशी अडचण येत नाही. थोडक्यात आपण आता ही फोबियाचे डेफिनेशन काय करू शकतो, तर विशिष्ट उद्दीपक वस्तू किंवा कृती यांची असारासार भीती वाटते आणि ती परिस्थिती टाळण्यासाठी आपण काय करतो, इच्छा करतो, म्हणजे त्या परिस्थितीपासून आपण पळून जातो. म्हणजे बघा आता एखाद्या गोष्टीचा स्टिम्युलाय आपल्याला मिळाला किंवा उद्दीपक मिळाला, तर आपल्याला सारासार विचारच खुंटतो आपला, म्हणजे आपण जो व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला अनुसरून एक काहीतरी विवेक बुद्धीने सारासार विचार करतो. परंतु तो सारासार विचारच पूर्णपणे आपला बंद होतो आणि ती परिस्थिती नकोशी वाटते, ती परिस्थिती कधी एकदा आपल्याकडून निघून जाते असं होऊ शकतं आणि आपल्याला भीती वाटते. आपण बरीच कामं अशी पुढे पुढे टाळतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर भीती वाटत असेल आपल्याला, तर ती गोष्ट आपण काय करतो, करायचं टाळतो. आणि असे सगळे गुणधर्म काय येतात, दुर्भीती किंवा फोबियामध्ये येतात. मग त्याच्यात साधी भीती हा पहिला प्रकार झाला. नंतर काय की सामाजिक भीती किंवा सोशल फोबिया. मग आता हे सोशल फोबियामध्ये काय असतं की हा समूहामध्येच येतो. सामाजिक दुर्भीती म्हणजे समूह किंवा म्हणजे आता खूप काहीतरी मोठ्या ठिकाणी तुम्हाला परफॉर्म करायचंय. मग ते म्युझिक शो असू शकतो, नाटकाचा शो असू शकतो. ह्याचं सगळ्यांना स्थान असतो. अँझायटी सगळ्यांनाच येते, नर्वस सगळेच होतात त्यावेळेस. परंतु इतके अँझायटी आणि इतके नर्वसनेस येतो आपल्याला की तो ग्रुप बघून की काय होतं की आपण पूर्ण ब्लँक होतो किंवा आपल्या पुढच्या लाईन विसरून जातो. आणि एकदमच काय वाटतं की म्हणजे आपण त्या गोष्टीतून तिथून म्हणजे काहीच करू शकत नाही, परफॉर्मच करू शकत नाही. किंवा एखाद्या 4 समूहामध्ये आपल्याला 4 जण 5 जण आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी छोटीशी गोष्ट परफॉर्म करायची. तर किंवा आपल्याला सार्वजनिक स्वच्छतागृह वगैरे आहेत, तिथं जाऊन आपल्याला फक्त वापरायचे ते सर्व स्वच्छतागृह, तर त्याची सुद्धा भीती वाटते. गाण्याची सर्वांसमोर तर ही सगळी विधारणं काय होतं की
सामाजिक फोबिया किंवा सामाजिक दुर्भीतीमध्ये येतात. आणि ॲगोराफोबिया तिसरा प्रकार काय आहे, की ॲगोराफोबिया. आता हा ॲगोराफोबियामध्ये काय असतं, की इथं काय होतं, की इथे पण कसं आहे, की विशिष्ट वस्तूंची भीती वाटते. म्हणजे खुल्या जागेची भीती, गर्दीची भीती, पाण्याची भीती, उंचीची भीती. तर हे ॲगोराफोबिया आणि सामाजिक दुर्भीतीमध्ये डिफरन्स काय आहे साधारणतः? तर तर ॲगोराफोबियामध्ये कसं असतं, की तो एकदम आपल्याला असा अटॅक येतो किंवा त्या गोष्टी तिथं पाहिल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं. आणि सामाजिकमध्ये पण तिथं गेल्यावरच त्या गोष्टीची भीती वाटते, परंतु त्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी परफॉर्म करत असतो किंवा काहीतरी तिथे करत असतो साधारणतः किंवा एक असा समुच्चय नाहीये म्हणजे खूप असं गर्दी वगैरे नसतो प्रकार, परंतु म्हणजे आपण सिंग्युलर परफॉर्म करतोय वरती, परंतु ग्रुप आहे तो समोर आहे आपल्या. ॲगोराफोबियामध्ये आपण ग्रुपमध्ये जात असतो किंवा ग्रुपमध्ये राहत असतो किंवा तिथं आपल्याला काही गोष्टी, पब्लिक गोष्टी, बँक असू दे, पोस्ट ऑफिसेस असू देत, रेल्वे स्थानक असू दे, तिथं गर्दी असणारच. ती गर्दी काही आपण टाळू शकत नाही. पण अशा ठिकाणी लोकांना एकदम घाबरल्यासारखं होतं. गर्दीमध्ये काही सुचत नाही. आपला स्टॉप बघायचा सुचत नाही. आपल्याला उतरायचं सुचत नाही. अशा वेळेस कुणाची तरी मदत घ्यावी लागते, असं होऊ शकतं. तर हे काय झालं, की अँक्झायटीमध्येच येतात. आता पॅनिक अटॅकमध्ये काय येतं? तर पॅनिक अटॅकमध्ये किंवा जनरलाइज पॅनिक अटॅक असतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, की एखादी गोष्ट करताना, की तुमचं अंग लुळं पडतं, तुम्हाला बोलायलाच येत नाही, तुम्ही एकदम ब्लँक होता. तर ह्याला काय म्हणू शकतो आपण? पॅनिक अटॅक म्हणतो किंवा सडन अटॅक म्हणतो. तुम्ही बऱ्याच ह्याच्यामध्ये बघितलेलं असतं, की काही-काहींना काय होतं, की एखाद्या रूममध्ये जर ते अडकले किंवा रूममध्ये जर ते चुकून लॉक लागलं, तर त्यांना काय होऊ शकतो, की एकटं राहण्याची इतकी भीती वाटते, की मग ते ब्रीथलेस होतात किंवा त्यांना दम लागायला लागतो. म्हणजे ते अक्षरशः त्यांच्या शरीरावर पण भेटू शकतं. खूप ब्रीथलेस झाले, सडन चक्कर येऊन पडायला लागतात, गरगर व्हायला लागते. असं सगळं काय काय होऊ शकतं, त्यांना त्रास होऊ शकतात. आणि अँक्झायटी हा आजार कशामध्ये येतो, तर साधारणतः न्यूरोसिसमध्ये येतो. हं. तर न्यूरोसिस म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये काय होतं, की साधारणतः ह्याला मज्जा विकृती असं म्हणतात. आणि हे मानस-नस विकृती असं पण त्याला म्हणतात. आणि हा सर्वप्रथम शब्द कोण शोधून काढला? तर क्युलेन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने 1769 मध्ये हा शब्द काय आहे, की एकदा शोधून काढला. आणि थोडक्यात काय, की आपण हे बघू शकतो, की कसं असतं, की आपल्याला म्हणजे छोटे-मोठे मानसिक धक्के नेहमीच बसतात. परंतु लाईट वायफाय गेलं, त्याच्यामुळे एक डिस्कनेक्ट झालं. तर आपण आता अँक्झायटी किंवा चिंता आपण काय केलेली आहे, पाहिलेली आहे. किंवा आपण त्याचं काय पाहिलेलं आहे, की त्याचे प्रकार पाहिले, अँक्झायटी म्हणजे काय पाहिलं. त्याच्यावरती मागच्या वेळेस मी तुम्हाला योगाचे उपाय सांगितले होते साधारणतः. तर ही चिंता, ताण, काळजी सगळ्यांना असते. ती ठराविक प्रमाणामध्ये असेल तर ठीक आहे. त्याचं जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हे झालं तर काय होतं, की अडचण येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. आता पुढचा आजार आपल्याला पाहायचा आहे तर डिप्रेशन म्हणून पाहायचंय. आता डिप्रेशन म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की नैराश्य. आपण डिप्रेशनला काय म्हणतो की नैराश्य असं म्हणतो. तर आता ह्या डिप्रेशनचं काय आहे की सगळ्यांनी कधी ना कधीतरी काय असतं की हे नैराश्य किंवा डिप्रेशन अनुभवाला आलेलं आहे. पूर्वी सायकॉलॉजी म्हणजे काय की लोक वेड्याचं शास्त्र किंवा वेडेच लोक डॉक्टरांकडे जातात असं म्हटलं जायचं. परंतु आता भारतामध्येच काय की इतर ह्याच्यामध्ये पण नैराश्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. कारण साधारणतः 6 लोकांच्या मध्ये अ, एक माणूस हा नैराश्याने किंवा डिप्रेशनने पूर्णपणे साधारणतः ग्रासलेला असतो. तर
ह्यालाच मराठीमध्ये नैराश्यालाच अजून सिनोनिम्स किंवा दुसरे पर्यायी शब्द काय आहेत तर उदासीनता किंवा अवसाद. मग आता काही गोष्टी अडचण आल्या म्हणून निराशा येणे किंवा एखादी गोष्ट झाली नाही म्हणून तात्पुरतं निराश होणे ठीक आहे. परंतु हे जर नैराश्य 2 महिने, 3 महिन्याच्या पेक्षा पण जास्त काळ टिकून राहिलं, उदासीनता जर आयुष्याविषयीची असू दे, कामाविषयी असू दे, कुठल्याही गोष्टीविषयीची ही उदासीनता जर जास्त काळ टिकून राहिली, तर काय होतं की नैराश्य ही विकृती येते. आणि कधी येते ही नैराश्य? तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कॉन्फ्लिक्टमध्ये पण तेच बघितलं आपण. फ्रस्ट्रेशन कॉन्फ्लिक्टमध्ये 2 आपले गोल असतात किंवा 2 हेतू असतात एका ठिकाणी आणि दोन्ही आपल्याला करायचे असतात पॉझिटिव्ह. त्यावेळेस संघर्ष वातावरण किंवा निर्माण होतं. फ्रस्ट्रेशनमध्ये आपलं ध्येय जे आपण काय अचीव्ह करणार त्यामध्ये अडथळे इतके अडथळे येत राहतात, की त्याच्यामुळे आपण काय होतो, की वैफल्यग्रस्त होतो किंवा फ्रस्ट्रेट होतो. तर ही तर डिप्रेशनमध्ये पण असंच आहे, की आपल्या ध्येयपूर्तीसाठी अडथळे येतात आणि कितीही प्रतिकूल घटना घडतात, मनाविरुद्ध घटना घडत जातात आणि आपल्याला काय वाटतं, की उदासीन किंवा अवसाद वाटतो आपल्याला. आणि हे घटक काय आहेत, की नैसर्गिक आहे. प्रत्येकाला हे कधी ना कधीतरी येतं. पण ह्याच्यावरती आपल्याला मात करतात. बरेच जण ह्याच्यावरती मात करतात आणि त्यातून काय होतात, की बाहेर येतात. परंतु 2 ते 3 आठवडे किंवा 1 महिना ते दीड 2 महिन्याच्या आसपास जर हे त्याच्यापेक्षा जास्त वेळ ही काळ आपली अवस्था, मानसिक अवस्था टिकून राहिली, तर मात्र तिला मानसिक विकृती किंवा असं म्हणलं जातं आणि मानसोपदेशाची किंवा समुपदेशनाचे जे मानसोपचार तज्ञ आहेत किंवा समुपदेशक आहेत, त्यांची आपल्याला काय होते, की मदत घ्यावी लागते. आणि ह्याच्यामध्ये काय होतं डिप्रेशनमध्ये, की एक प्रकारचं केमिकल्स निर्माण होतात. याचा एम-आर-आय स्टडी पण केलेला आहे. सायकॉलॉजीमध्ये एक चांगला मनुष्य, सामान्य मनुष्य आणि डिप्रेस झालेल्या मनुष्याच्या ब्रेनचा स्टडी केलेला असतो. तर त्याच्यामध्ये जे एम-आर-आयमध्ये ब्रेनचे सेंटर्स आहेत, ते नॉर्मल मनुष्यामध्ये बऱ्यापैकी व्यवस्थित त्याचं साईन किंवा त्याचा कलर दिसतो. परंतु कॉन्ट्रास्टमध्ये पण ह्याच्यामध्ये काय होतं, की तसं दिसत नाही. कारण एक प्रकारचं केमिकल आपण म्हणतो का नाही, हिंदी पिक्चरमध्ये पण बऱ्याच वेळा शब्द वापरतात, की केमिकल लोचा हो गया है. इसके ब्रेन में केमिकल लोचा हो गया. तर केमिकल्स खरंच होतात तसं, की एक प्रकारचे एन्झाइम्स किंवा केमिकल्स तयार होतात आणि शरीर त्या केमिकल्स तयार करत राहतं आणि डिप्रेशन काय होतं, की वाढत जातं आणि हे केमिकल्स म्हणजे काय तर कॉर्टिसोल वाढतं. तुम्ही बघा, कधी पण बघा, की तुम्हाला फ्लाइट आणि फाईट मोडमध्ये तुम्ही गेलात म्हणजे तुम्हाला काहीतरी भीतीदायक परिस्थिती आली, तर काय होतं, की हे कॉर्टिसॉल लेव्हल्स वाढतात आणि हे कॉर्टिसॉल्स लेव्हल काय करतात तर कॉर्टिसॉल्स लेव्हल मग शरीरामध्ये त्या परिस्थितीला ब त्या परिस्थितीमध्ये पळून जाण्यासाठी किंवा आपल्याला शक्ती किंवा एनर्जी प्रदान करतात. म्हणजे ते काय करतात, तर आपल्या शरीरामध्ये साखरेचा पुरवठा वाढवतात. आपल्याकडे काय करतात सगळ्या सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम काय होतं, ॲक्टिव्ह होते. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचं पूर्ण म्हणजे कसं हार्ट रेट वाढतो, आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, आपला ब्रीथलेस म्हणजे श्वासाचा रेग वाढतो, सगळीकडचं सर्क्युलेशन वाढतं शुगर पोहोचवण्यासाठी. कारण आपल्याला त्यावेळेस पळायला लागू शकतं. काहीतरी अचानक आपल्याला गोष्ट किंवा आपल्याला अचानक फ्लाइट मोडमध्ये किंवा म्हणजे अचानक आपल्याला पळून जाऊ लागू शकतं किंवा तिथे काहीतरी विचित्र परिस्थिती येऊ शकते, की ज्याच्यामध्ये स्वतःचा प्रतिकार करायला आपल्याला एनर्जी लागते. अशा वेळेस काय होतं, की तो कॉर्टिसॉल ह्या हार्मोनमुळं सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्ह होते आणि आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, आपला चेहरा लाल होतो, आपल्या शरीरातलं सगळं सर्क्युलेशन वाढतं, सगळीकडे साखरेचा पुरवठा वाढतो आणि आपले स्नायू एकदम व्यवस्थितपणे अलर्ट मोडमध्ये जातात सगळं, की तिथून आपल्याला काय अडचण आली तर पळून जाता यावं किंवा आपल्याला प्रतिकार करता यावा असं होतं. आणि जर हे कॉर्टिसॉल लेव्हल वाढलेली जर कमी नाही झाली, ही कन्सिस्टंटली तुमच्याकडे तुम्हाला काहीतरी स्ट्रेस आहे किंवा कंटिन्युअसली ताण राहिला, तर ही कॉर्टिसॉलची लेव्हल काय होऊ शकते, जास्त वाढू शकते. मग त्याचं रूपांतर काय होऊ शकतं, की त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला काय होऊ शकतं, ही कॉर्टिसॉलची लेव्हल कन्सिस्टंटली जर ब्लडमध्ये जास्त प्रमाणात शारीरिक विकृती पण निर्माण होतात. कॉर्टिसॉलमुळे काय होतात बाकीच्या शारीरिक लक्षणं पण किंवा त्रास किंवा डिप्रेशनची ही कंडिशन खूप दिवस राहिली, तर त्याचे शरीरावरही परिणाम दिसून
येतात. तर आता काय काय लक्षणं दिसतात ह्याच्यामध्ये, डिप्रेशनमध्ये किंवा नैराश्यामध्ये? तर आता तर ह्या तुम्ही बघितलं, की दीपिका पदुकोण स्वतःहून इंटरव्ह्यूमध्ये समोर आली, की मला नैराश्याने ग्रासलं. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत तिच्याकडे. पण एक स्टेज अशी होते, स्टॅग्नंट येतं, की काहीच करावसं वाटत नाही. आणि हे नैराश्य शक्यतो कलावंत, विचारवंत, सामाजिक गोष्टीमध्ये जे हायर्स लेव्हल्सला आहेत, ज्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त प्रमाणात आहेत, अशा गोष्टींना अशा लोकांना नैराश्य येण्याचे चान्सेस काय असतात? जास्त असतात. म्हणजे कारण का? तर त्यांच्या ॲस्पिरेशन्स हाय असतात किंवा त्यांचं विचारवंत किंवा कलावंत मग ते विचारांचं मंथन करत असतात सारखं-सारखं. आणि अशा वेळेस त्यांना लवकर जर अपयश जरी आलं, ते प्रयत्न करतच असतात, नाही असं नाही. परंतु एका स्टेजला कंटिन्युअसली झुंजून किती नाही म्हणले तरी एक वेळ त्यांना असं येते, की ती निराशा किंवा मेंटल फटीग होतं किंवा एक प्रकारचं ब्रेन फटीग होतं, मन फटीग होतं आणि मग आपोआपच काही निराशा किंवा अवसाद किंवा उदासीनता येते. आता ह्याच्यामध्ये लक्षणं काय आहेत, की कशातच आपल्याला काय वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही किंवा आपल्याला कशामध्येच असा रस वाटत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट करावीशी वाटत नाही. हं. तर असं वाटतं, की सगळं काही कंटाळवाणं आयुष्य आहे, उदासीन आयुष्य आहे. कुठलीही नवीन गोष्ट तुम्ही हौशेने किंवा कौतुकाने करत नाही. सगळं जीवन काय वाटायला लागतं क्षणभंगुर आहे. ह्या जीवन क्षणभंगुर आहे हे बुद्धांनाही कळलं, महावीरांनाही कळलं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, की वैराग्य पत्करलं आणि त्याच्यातून त्यांनी ते मोक्षाचा मार्ग पत्करला. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे जीवन जरी सर्व क्षणभंगुर आहे कळलं, तरी आपण आपल्याकडून काही संसार सुटत नाही. कुठल्याही पदार्थातली इच्छा किंवा वासना आपली काय होते, निघून जाते. काहीही करावसं वाटत नाही. लहान मुलांपासून ते काय होतं मोठ्यापासून कुणालाही नैराश्य येऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये काय होतं, की सगळंच म्हणजे तोंडाला कोरड पडते, थकल्यासारखं वाटतं, कंटाळवाणं वाटतं, झोपून राहावसं वाटतं, कुणाशीही बोलावसं वाटत नाही किंवा असं वाटतं, की सगळ्याच नात्यावरती परिणाम होतो नैराश्यामुळं. काय होतं, की घरातील कुठल्या लोकांशी सोशल रिलेशन ठेवू वाटत नाहीत. कुणाशीही बोलू वाटत नाही. एकटं-एकटं राहावसं वाटतं. उगाचच रडू येतं. कधी-कधी तर असं वाटतं, की एकदम अस्वस्थ होतो आपण आणि उगीचच रडतो. म्हणजे त्याला काही कारणही नसतं, की आपल्याला कळत नाही. पण आपण अचानक काय होतो, की रडायला पण लागतो. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी काय होते, की नैराश्याच्या दुष्परिणामामुळं होऊ शकतात. आणि बरंच असं काही आपण बघितलंय, की आता तर हे इव्हन हे दिलीप कुमारला सुद्धा नैराश्यानी ग्रासलं होतं. पूर्वीच्या काळी कुणी असं स्पष्टपणे ह्या विषयावरती बोलत नव्हतं. परंतु अलीकडच्या काळी प्रत्येकजण हा सोशल मीडियावरती किंवा ह्याच्यावरती काय होतं, की येतो आणि ह्याच्यावरती बोलतो. त्याच्यामुळे काय होतं, की अवेअरनेस येतो लोकांच्यामध्ये, की बाबा मलाच नाही तर माझ्यासारखे बरेच लोक आहेत, की आणि ह्याच्यामध्ये मदत घेणं काही चुकीचं नाहीये किंवा मदत घेणं काही वाईट नाहीये. तर मदत घेतली तर आपण ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हं. तर ह्याच्यामध्ये सगळीकडे म्हणजे त्यांच्या ऑफिस किंवा कार्यालयीन जीवनावर परिणाम होतो, सामाजिक जीवनावर परिणाम होतो, वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावरती पण काय होतं, की सगळ्या गोष्टीवरती परिणाम होतो. कधी-कधी इतके टोकाचे विचार येतात, की आत्महत्या करावीशी वाटते आणि तुम्ही बघितलंय, की कितीतरी मुलं आता कोटामध्ये बघता तुम्ही हं, जे कोटा हे कशाचं सेंटर आहे पूर्ण जे किंवा नीटच्या स्टडीचं मुलांचं सेंटर आहे. तर तिथे साधारणतः 2 महिने मागच्या परीक्षा पूर्ण बंद केल्या होत्या. तर परीक्षा का बंद केल्या होत्या? तर मुलांना काय येत होतं, की परीक्षेमध्ये मार्क कमी पडले, की काय येतं, की नैराश्य यायचं आणि नैराश्याने तिथली मुलं काय करायची, पंख्याला लटकून आत्महत्या करायची. तर इव्हन तिथले सगळे पंखे काढून टाकण्यात आले आहेत किंवा काय केलेलं आहे, की स्लॅब असे बनवलेत, की ते काही ठराविक वजनाच्या वर किंवा 40 किलो किंवा 30 किलोच्या वजनाच्या वर जर तिथे कुणी प्रयत्न केला आत्महत्येचा, सुसाईड करायचा फाशी लावून तर ते सगळे वरून काय होतात, स्लॅब पडतात खाली. त्याच्या 30 किलो, 40 किलोच्या वरती वजनाचं वजनही उचलू शकत नाही. इतकी म्हणजे वेळ वाईट आलेली आहे. म्हणजे मुलांना थोडे कमी मार्क पडलेत, आयुष्यामध्ये दुसऱ्या
वेज आहे, दुसरे पाथ आहे, दुसरे मार्ग आहेत, त्याच्यावरती आपण काहीतरी करू शकतो, हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि इतकं निराशनी कारण का? तर प्रत्येक जण ह्या धावपळीच्या जीवनामध्ये काय करतोय? काही ना काही मिळवायच्या काय होते की पाठीमागे लागलेला आहे. त्याच्यामध्ये आपली कुवत काय आहे, आपली कपॅसिटी काय आहे, आपण कितीपर्यंत धावू शकतो किंवा आपण काय केलं म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याकडे काय कौशल्य आहेत, किती मार्ग आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हा नाही तर दुसरा मार्ग अवलंबला पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येतच नाही. इव्हन आता Instagram, सोशल मीडिया, Facebook ह्याच्यामुळे काय दिसतं लोकांना, की हा इथे-इथे गेलेला आहे, तो कुठं अमेरिकेत फिरायला गेला, तो कुठं युरोपमध्ये गेला, तो कुठे स्वित्झर्लंडला गेला. मग त्याचे फोटो लोकं शेअर करतात. मग आपल्यासारखे लोकांना काय होतं, की आपल्याला किती नाही म्हणलं ते फोटो बघितल्यावर असं वाटतं, की आपलं लाईफ काय आहे? आपण लाईफमध्ये काहीच अचीव्ह केलेलं नाही. आपण अशा ठिकाणी हिंडू शकत नाही आणि हळू काय होतं, की आपल्याला त्या प्रमाणात पैसा मिळत नाही. आपल्याला त्या प्रमाणामध्ये आपण कुठे जाऊ शकत नाही. इतकं इतकं डिप्रेस्ड किंवा इतकं आधी मत्सरची निर्माण होते, द्वेष निर्माण होतो. त्याच्यानंतर हळू नैराश्य यायला लागतं आणि जेलस असं होऊन होऊन कधी-कधी आपल्या पण त्याच्या आयुष्यावरती, पर्सनल आयुष्यावरती काय होतं, हे व्हायला लागतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं उदासीनता, छोट्या-छोट्या कारणांनी चिडणे किंवा रागाचा उद्रेक होणे, जरा झालं काही झालं की डोळे भरून येणे. नेहमी आपला आवाज काय असतो, दुःखद असतो किंवा सॅड टोनकडे असतो. किंवा निराशाजनक असतो. अजिबात आशावादी नसतात, पेसिमिस्ट नसतात. नेहमी निराशावादकच विचार करणार. हं. आयुष्यामध्ये पूर्णपणे पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं. काहीच नाही, अर्थच नाही. हं. त्याचप्रमाणे काय होतं, की अ, काही जण काय होतात, की अ, हा वेळ कसा निघून जाईल किंवा हा क्षण कसा निघून जाईल ह्याची वाट बघतात. इतकं त्यांना अस्वस्थ होतं, की वेळ जाणं सुद्धा त्यांना अवघड होऊन बसतं. नंतर एकटेपणा, लोनलीनेस, आपल्याला कुणाशी काहीही देणं-घेणं नाही असं वाटतं. होपलेस असतात पूर्णपणे. कसलाच होप नसतो. निराशावादी असतात पूर्णपणे. हं. आणि काय होतात, की कुठेच कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. एका ठिकाणी जी एकाग्रता पाहिजे किंवा अभ्यासामध्ये एकाग्रता लागते, चित्रकलेमध्ये एकाग्रता कुठलीही गोष्ट करताना, अचीव्ह करताना काय असतं, की मनाची जर तिथे एकाग्रता नसेल, तर आपण कुठलीच गोष्ट काय होऊ शकत नाही, शिकू शकत नाही. तर अशा वेळेस काय होतं, की ते कुठल्याच गोष्टीवर एकाग्र करू शकत नाहीत आणि एकाग्र नाही केलं तर आपोआपच काय होणार, की कुठलीही गोष्ट त्यांना समजून घ्यायला अवघड जाणार. नेहमी काय येतात, की निगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार येत जातात. हां, आता पाऊस उदाहरण कसं घ्या तुम्ही आता एक उदाहरण घेऊ शकतो आपण, की समजा पाऊस पडला नाही, तर पाऊस पडला नाही किंवा पाऊस पडला तर समजा ओला दुष्काळ पडेल. पाऊस नाही पडला तर कोरडा दुष्काळ पडेल आणि इतकं निरर्थक काही पण विचार येतात. मग आता कसं होईल मग? ह्या जगाचं कसं होईल? ह्या पिकांचं कसं होईल? असे पण कसं होऊ शकतात, की निरर्थक विचार येतात. कधी-कधी तर सुसायडल थॉट, आत्महत्येचे विचार पण येऊन जातात. अगदी पूर्ण आपली शक्ती पूर्ण निघून गेली, शक्तिपात झालाय आपला असं वाटायला लागतं. कसलाच एन्थुसियाझम किंवा उत्साह काय होत नाही आपल्याला वाटत नाही. खूप झोपतात. वेळ काळ काही न बघता काय होतात, कधीही, केव्हाही, कुठल्याही वेळी झोप येतात. कधी-कधी खूप झोपतात, कधी-कधी खूप म्हणजे काही-काहींना झोप पण येत नाही. काहींना झोपच येत नाही. काही जण खूप झोपतात. काही जण खूप खातात, काही जण काहीच खात नाहीत. अशा 2 गोष्टी असतात. काही जण खूप खातात डिप्रेशनमध्ये किंवा स्ट्रेसमध्ये. तसं हे मात्र काही जण काही खात पण नाहीत, असं पण होऊ शकतं. आणि काहीही नसताना पण शारीरिक वेदना, मानसिक दुःखाचं रूपांतर शारीरिक वेदनेमध्ये, मग डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी अ, किंवा शारीरिक पूर्ण शरीरामध्ये वेदना आहेत असं वाटू शकतं. हं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, की हे डिप्रेशन काय आहे, की अ, ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत आता डिप्रेशनमध्ये. अ, तर डिप्रेशनचे 2 प्रकार कोणते आहेत? तर ह्याच्यामध्ये साधारणतः बघा, की युनिपोलर आणि बायपोलर. हं. युनिपोलरमध्ये काय असतं? 2 प्रकार लिहून घ्या. युनिपोलर आणि बायपोलर. आता युनिपोलरमध्ये काय असतं, की सतत आणि दीर्घकाळ नैराश्याचे झटके येतात. म्हणजे सगळे नैराश्याची लक्षणं याच्यामध्ये युनिपोलरमध्ये असतात आणि हे नैराश्याचे झटके काय असतात, की खूप काळ किंवा दीर्घकाळ चालतात आणि हे लवकर जात नाही.
युनिपोलार जे आहे हे अजिबात लवकर जात नाही. हे काय होतं की अनेक महिने, अनेक वर्ष टिकू शकतं. आणि काय होतं की त्वरित आपल्याला काय होती, समुपदेशनाची किंवा काउन्सिलरची किंवा सायकॅट्रिस्टची मदत आपल्याला काय करावी लागते, घ्यावी लागते. ह्याच्यामध्ये इटिंग पॅटर्न, स्लीपिंग पॅटर्न्स किंवा सारखे चेंज होतात, सुसायडल थॉट्स येतात. हे सगळं कशामध्ये होतं तर युनिपोलारमध्ये होतात. हं? साधारणतः आपण हे पाहिलं. नंतर बायपोलार मध्ये काय असतं की बायपोलार मध्ये काय असतात की मॅनिक चेंजेस असतात. मॅनिक चेंजेस म्हणजे काय, की हे डिप्रेसिव्ह मध्ये असतात नाही असं नाही, परंतु यांचे मूड काय होतात की सारखे बदलत असतात. ह्याला बायपोलार मध्ये टोकाच्या भावना असतात. म्हणजे कसं की एक वेळ खूप उत्साही असतात आणि एक वेळ काय असतात की हे एकदम दुःखी असतात. म्हणजे एक टोक म्हणजे कसं होतं की मध्ये कुठं नसतं, कंटिन्युअसली मधली भावना काही नसते. एकदम टोकाच्या भावना म्हणजे एकदम एका टोकाला त्यांना खूप, एका वेळेला त्यांना इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, हसत असतात, आनंदी असतात, आणि सडनली असं काहीतरी होतं की परत मग ते दुसऱ्या टोकाकडे जातात आणि मग तिथे एकदम त्यांना दुःखी, सॅड वाटू शकतं. असं भावनांचं काय असतं, मूड होतं, मुडी असतात ते. म्हणजे एकदम बायपोलर, एका टोकावर येतात तर दुसऱ्या टोकावर एकदा जातात. हे कसे असतात की साधारणतः मॅनी एक्सचेंजेस असतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं की साधारणतः काय होतं की सारखे काय होतात हे हे अशा असल्यामुळे, एका टोकावर दुसऱ्या टोकावर असल्यामुळे यांना काय म्हणतात की मॅनिया असं म्हणतात. आणि दुसऱ्या दिवशी काय होतात की अँग्री किंवा सॅड किंवा डाऊन झालेले असतात त्याला डिप्रेस्ड म्हणतात. म्हणजे आनंदाच्या मोडवर असले तर त्याला मॅनिया म्हणतात, आणि दुसऱ्या टोकावरती गेल्यावर जेव्हा ते डिप्रेस्ड होतात तेव्हा तेव्हा डिप्रेस्ड किंवा डिप्रेशन असं म्हणलं जातं. एक दिवस मॅनिया, एक दिवस डिप्रेशन, किंवा एका ठराविक वेळ मॅनिया, एका ठराविक वेळ डिप्रेशन असं त्यांना असतं. म्हणून त्याला बायपोलर नाव दिले. म्हणजे एकदा एका पोलवर असतात तर दुसऱ्या वेळी दुसऱ्या पोलवर असतात. सतत मूड बदलत असतात त्यांचे. कधी कधी पराकोटीचा आनंद आणि कधी कधी पराकोटीचं नैराश्य. आणि हे नैराश्य पण कसं असतं की तीव्रतेनुसार असतं. काही जणांच्या मध्ये सौम्य दिसतं, काही जणांच्या मध्ये मध्यम दिसतं, आणि काही जणांच्या मध्ये तीव्रपणा प्रमाणात पण असू शकतं. तीव्र असेल तर काय करावं लागतं तर सायकेट्रिक्स कडे जावं लागतं, कारण गोळ्या घ्याल. तीव्र कंडिशन मध्ये लोक तुमची समुपदेशन किंवा तुमचे विचार ऐकण्याच्या किंवा तुमचे काउन्सिलिंग ऐकण्याच्या मोडमध्ये नसतात. अशा वेळी डॉक्टरांचीच मदत घ्यावी लागते. मग जेव्हा गोळ्या घेऊन केमिकल जे ब्रेन मधले काय बरेच एन्झाईम्स आपले सप्रेस केले जातात किंवा सप्रेस केले जातं त्यांना, आणि मग हळूहळू काय होतं की ती नैराश्याची स्थिती कमी येते. आणि मग हळूहळू माणूस काय होतो की साधारणतः काय होतो, नॉर्मल कंडिशनला येतो. आणि मग हळूहळू त्याला काउन्सिलिंग, परत ही गोष्ट उद्भूत आहे म्हणून योगा, काउन्सिलिंग, मेडिटेशन, ईश्वर प्रणिधान, स्पिरिच्युअल लेवलला काम करणे किंवा आध्यात्मिक गोष्टी वाटणे, सात्विकता वाढवणे, या गोष्टीवरती काय केलं जातं की ध्यान दिलं जातं. कधी कधी काय होतं, त्यांना अँटी डिप्रेसंटची औषधं, काय तीव्र लोकांना अँटी डिप्रेसंट दिले जातात. आयुर्वेदामध्ये पण चरक सुश्रुत संहितेमध्ये ह्या नैराश्याचा, उन्मादाचा, ह्या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. पूर्वी दंतकथा होत्या. त्या दंतकथामध्ये लोकांना काय करायचे की अंधश्रद्धेने, तुम्ही पाहिलंय की तसले साधू संत असायचे, त्यांच्याकडे न्यायचे आणि ते त्यांना ते झाडूनी वगैरे मारायचे. अशा पूर्वीच्या दंतकथा आहेत किंवा हे आहेत. परंतु हळूहळू काळ बदलत गेला. परंतु चरक संहिता आणि सुश्रुत संहितामध्ये सांगितलं की तुमची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसार त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या प्रकृतीमध्ये जर बदल झाला, प्रकृती बदलली गेली तर त्याचे मानसिक परिणाम पण होतात. तुमची नॉर्मली समजा पित्तप्रधान कफ प्रकृती आणि तुमची हळूहळू प्रकृती कफप्रधान झाली आणि बदलली गेली तर तुमची नॉर्मल प्रगतीमध्ये तरतम भाव आला तर हळूहळू काय होतं की त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते त्या त्या प्रकृतीनुसार कुठले मानसिक आजार होऊ शकतात ह्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये आणि सुश्रुत संहितेमध्ये दिसून येतो. उन्मादाचा तर खूप मोठा उल्लेख किंवा ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये आहे. आपण जे काल उन्माद किंवा हिस्टेरिया जे बघितलं आपण, तर ते उन्माद किंवा हिस्टेरियाचं बराच उल्लेख काय म्हणतो आयुर्वेदामध्ये असतो. आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय की पिंपळाचं पान ह्याचं औषध म्हणून त्याच्यामध्ये वापरलेला गेलेला आहे. कारण पिंपळाच्या पानामध्ये काय असतं, सिरोटोनिन असतं. तुम्ही बघा,
आपल्याला आनंदी राहायला 4 हार्मोन्स मदत करतात. हम्म. तर ह्या 4 हार्मोन्स मधला एक हार्मोन म्हणजे कुठला आहे की सेरोटोनिन आहे. तर ह्या सेरोटोनिन मुळे काय होतं की आपल्याला आनंदी ठेवायला किंवा आनंदी राहायला काय होते की केलेलं आहे. होमिओपॅथिक औषधामध्ये पण बरीच औषधं आहेत. ॲलोपॅथीमध्ये मात्र अँटी डिप्रेसंट्स वापरले जातात. अँटी डिप्रेसंट्समध्ये काय होतात की ते मग आपल्याला काय होतं की त्या मेडिकेशननी काय होतं की आपला मूड काय होतो चांगला होतो. इव्हन काय वापरलं जातं त्यांचं की मूड इलिव्हेटर वापरतात. मूड इलिव्हेटर म्हणजे काय की आपले मूड चेंज करणारे ॲलोपॅथीमध्ये मूड इलिव्हेटर असतात. तर ते मूड इलिव्हेटर एन्झाईम्स वापरले जातात. त्याच्यानंतर काय वापरलं जातं कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी वर्तन कसं असावं आपलं किंवा आपला आचरण कसं असावं ह्याचे किंवा कॉग्निटिव्ह काय होते की आपल्याला बिहेवियरल काय असते की थेरपी आपल्याला दिलेली असते. हे सगळं काय म्हणजे आपण हे उपायामध्ये पाहतोय आता इतके वेळ आपण लक्षणं पाहिली आणि नैराश्य म्हणजे काय हे पाहिलं. नैराश्य कसं वेगाने पसरतंय का पसरतंय त्याची कारणं काय आहेत. त्याची कारणं काय जेनेटिक पण असू शकते नैराश्य. आई वडिलांच्या मध्ये नैराश्याचं प्रमाण जास्त आहे मुलांच्या मध्ये जेनेटिकली ते आलं असं होऊ शकतं. कधी कधी काय होतं की विचारवंत खूप मोठे विचारवंत त्यांना विचार करायची प्रवृत्ती जास्त असते किंवा त्यांच्या हाय ॲस्पिरेशन्स असतात. अशा वेळेस फ्रस्ट्रेशनने डिप्रेशन येऊ शकतं. कधी कधी काय होतं कन्सिस्टंटली माणसाला खूप संघर्ष करावा लागला आयुष्यामध्ये तर त्या संघर्षातून वैफल्य येतं आणि वैफल्यातून नैराश्य येतं. नैराश्य खूप वेळ टिकलं कधी कधी माणसाचं सबलीकरण किंवा मनच आपलं इतकं आपली व्यक्तिमत्व किंवा आपली पर्सनॅलिटी काय नसते की आपलं मानसिक सदृढीकरण नसतं. काय बघा तुम्ही प्रत्येक माणसाचं मनाची अवस्था वेगवेगळी आहे. काही जणांची सहनशक्ती कमी आहे, काही जणांची सहनशक्ती जास्त असते, काही जण फटकन रागावतात, फटकन रिस्पॉन्ड करतात. तर प्रत्येकाची मानसिक शक्ती किंवा मॅच्युरिटी म्हणा किंवा प्रगल्भता म्हणा वेगवेगळी आहे. त्यामुळं तुमचं मानसिक सबलीकरण किंवा सदृढीकरण व्यवस्थित प्रमाणात नसेल, तर काय होतं की तुम्ही झटकन रिॲक्ट करता आणि मग प्रत्येक भावनेला तुम्ही काय होऊ शकता लगेचच बळी पडू शकता. नैराश्य पण तुम्हाला लगेचच येऊ शकतं. कधी-कधी एक्सटर्नल इव्हेंट्स असतात. तुमच्या नोकरी गेली, तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला अडचणी आहेत, तुम्हाला अशा गोष्टीतून पण तुम्ही निराश मूडमध्ये जातात. तुम्ही त्या निराशेला कसं संघर्ष करता, त्या परिस्थितीला कसं टॅकल करता आणि त्यातून बाहेर पडता, हे तुमच्या सगळं मानसिक कंडिशनिंग तुमचं लहानपणापासूनचं तुमचं ग्रोइंग झालेलं, अपब्रिंगिंग झालेलं आहे. तुमची मनाची स्वतःची स्थिती कशी आहे, तुमचं अवांतर वाचन किंवा पुस्तकांचं वाचन जास्त आहे, तुमची प्रगल्भता जास्त आहे, तुम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात आहात, तर तुम्ही यातून बाहेर पडायला काय होते, लवकर मदत होते. कधी-कधी कुटुंबाचं पर्सनल सपोर्ट चांगला असेल तरी आपण या गोष्टीतनं मित्रांचा सपोर्ट असू दे, आपल्या सगळ्या जवळच्या लोकांचा सपोर्ट आपल्याला जेव्हा चांगल्या पद्धतीने मिळतो, यातून बाहेर पडायला आपल्याला लवकर मदत होते. उपायामध्ये आपण काय बघितलं आयुर्वेदिक उपाय बघितले, होमिओपॅथिक अँटी डिप्रेसंट्स आणि होमिओपॅथिकची नावं नाहीत माहिती मला, पण होमिओपॅथिक औषधं पण असतात बऱ्यापैकी. तर त्याच्यामध्ये नंतर टिंक्चर्स असतात होमिओपॅथिक. त्या टिंक्चर्स काय करतात साखरेच्या गोळ्या असतात त्याच्यामध्ये घालून ते देतात. त्यांचं फक्त एकच असतं की कांदा आणि लसूण कच्चा खायचा नाही आणि कॅफेन घ्यायचं नाही औषधामध्ये जेव्हा औषधं चालू असतात तेव्हा. ह्या दोनच गोष्टी होमिओपॅथीमध्ये सांगितलेल्या असतात. आणि नॅचरल अँटीबायोटिक्स म्हणजे पिंपळाचं पान आपण काय करू शकतो, वापरू शकतो. नंतर मॉडर्न थेरपीमध्ये काय येतं की ऑक्सिडेसिंग बॉन्डिंग क्रिएट करण्यासाठी काय होतात की बरेच मूड इलिव्हेटर्स असतात किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी त्याला सीबीटी म्हणतात. तर ह्या गोष्टींचा वापर केला जातो. नंतर सूर्यप्रकाश सगळ्यात महत्वाचं काय तर सूर्यप्रकाशामध्ये बसल्यानंतर काय होतं की नॅचरल सेरोटोनिन शरीरामध्ये रिलीज होतं. नॅचरल सिरोटोनिनने काय होतं की सूर्यप्रकाशात बसल्यामुळे सिरोटोनिन निर्माण झाल्यामुळे आपलं डिप्रेशन किंवा हा आनंदाचा हार्मोन आहे त्याच्यामुळे काय होतं की सिरोटोनिन जेव्हा स्रवतं तेव्हा आपली उदासीनता निघून जाते. त्याच्यानंतर काय मसाज संपूर्ण शरीराला काय केला जातो की
पूर्णपणे तीळ तेलाने मसाज करणे. पूर्णपणे तीळ तेलाने मसाज करताना काय करतात, की त्याच्यामुळे पण काय होतं, मसाजाने काय होतं, की आपला थकवा, उदासीनता, औदास्य किंवा आपल्याला साधारणतः सगळ्या गोष्टी कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर दानधर्म करायला सांगतात, की दुसऱ्यांना एखादी गोष्ट आपल्याला चांगलं फील व्हायचं असेल, आपल्याला स्वतःला काहीतरी सॅटिस्फॅक्शन मिळवायचं असेल, तर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवणे किंवा सत्संग करणे, दान करणे, त्याच्यानंतर ईश्वराची प्रार्थना करणे, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करणे, चांगल्या गोष्टीचं वाचन किंवा श्रवण करणे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, की सगळ्यात महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण, की जप, मेडिटेशन. हम्म जप मेडिटेशन मध्ये काय येतं, की साधारणतः ह्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह झाले जातात. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे पिंगळा नाडीचं द्योतक आहे, उजवी नाकपुडी. तर इथं आपण डाव्या नाकपुडी चंद्र भेदी प्राणायाम करू शकतो आपण. तर डाव्या नाकपुडीने मग काय होते, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह होते आणि मग आपल्याला काय होतं, की आपोआपच हृदयाचे ठोके कमी येतात. त्याच्यानंतर आपोआपच काय होतं, की सगळं शरीरामधील श्वासनाचा वेग कमी होतो, सर्क्युलेशनचा वेग कमी होतो, कॉर्टिसॉलची लेवल कमी होते आणि हळूहळू आपल्याला बरं वाटायला लागतं. नंतर कपालभाती. कपालभातीने काय होतं, की कपालभातीने पण काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात आपण काय होतो, की ऑक्सिजन आत घेतो कपालभातीमध्ये. आपल्या नेहमी आपण 400 ते 500 लिटर ऑक्सिजन आत घेत असतो, परंतु कपालभातीमध्ये जर आपली कपालभाती चांगली झाली तर आपल्याला केवल कुंभक घडतो. 1 मिनिट आपण 1 ते 2 मिनिटं जसा आपला चांगला झाला आहे कपालभाती, तसं काय होतं, की आपण श्वास घेतही नाही आणि श्वास सोडतही नाही. कारण अशी अवस्था निर्माण होते ब्रेनमध्ये, की काय होतं, की इतका ऑक्सिजनचा पुरवठा झाला असतो, की मग स्नायूमध्ये, पेशींमध्ये, की श्वास घ्यायची गरजही भासत नाही आणि श्वास सोडायची गरजही भासत नाही. ही साधारणतः 1 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी केवल कुंभकाची अवस्था येते. आणि ऑक्सिजनमुळे काय होतं, की सगळ्या पेशींना ऑक्सिजन मिळाला, हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन मिळाला, की नैराश्य किंवा उदासीनता कमी व्हायला काय होते, मदत होते. कारण प्रत्येक सिस्टीमचं कार्य काय होतं, की चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. नंतर काय, की अग्निहोत्र, ओम सूर्याय प्रजापते नमः असे अग्निहोत्र म्हणजे काय, की अग्नीला दान देणे असे यज्ञ पण केले जातात. अग्निहोत्र यज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये ओम सूर्याय प्रजापते नमः असं किंवा महामृत्युंजय जाप केला जातो. ओम त्र्यंबके यजामहे असे होम हवन अग्निहोत्र असं केले जातात. त्याच्यानंतर योग निद्रा आणि योगासनांचा सुद्धा वापर केला जातो. योग निद्रा सर्वात छान काम करते. सबकॉन्शियस माइंडला किंवा आपल्या माइंडला काय होतं, की जागृत अवस्थेतील सगळ्या विचारांना कमी करून किंवा शरीराचं शीतलीकरण केलं तर विचार काय होतात आपले, जे आपल्याकडे निगेटिव्ह थॉट्स येतात त्याचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये होपफुली जे सकारात्मक विचार आहेत ते आपल्या सुप्त मनामध्ये आपल्याला काय होतात, घालता येतात आणि हळूहळू आपला ताण किंवा आपला स्ट्रेस कमी होतो. योगासनाने पण काय होतं, की योगासनं पण पूर्ण काय होतात, की मनावरती काम करतात. आपलं द्वंद्व जे काही आहे, आपल्या द्वंद्वांचा अभिघात करतात आणि हळूहळू काय होतं, की शारीरिक स्वास्थ्य पण सुधारतं आणि मानसिक स्वास्थ्य पण सुधारतं. आता ह्याच्यामध्ये काय असतं, अजून आपण काय पाहिलं नैराश्यामध्ये, की नैराश्यामध्ये अं, कारणांमध्ये आपण अजून काय पाहू शकतो नैराश्याच्या कारणांमध्ये, तर मेंदूमधल्या रसायनांमध्ये खूप बदल होतात. नैराश्यामध्ये काय होतात, की मेंदूतली जी रसायनं आहेत ती वारंवार बदलतात किंवा असंतुलन होतं त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला, योगा अभ्यास आपण रोज केला पाहिजे. म्हणजे काय होईल, की आपला हार्मोनल आता व्यायामाने काय होईल, तुमचं फिजिकल गोष्टी नीट राहतात, परंतु योग हा असा एकच गोष्ट आहे ज्याच्यामध्ये काय होतं, की हार्मोनल बॅलन्स किंवा सगळ्या चक्रांचा बॅलन्स पण काय होतं, की योगामध्ये केला जातो. किंवा आपण जे चक्रा ध्यान करतो किंवा ह्या सगळ्यांमुळे काय होतं, की सगळ्या केमिकल गोष्टींचा संतुलन जे आहे ते असंतुलन झालं ते संतुलन करण्यास मदत होतं. त्याच्यानंतर काय होतं, की मेंदूमधल्या सेरोटोनिन हार्मोनमुळे काय होतं, की आपल्याला आपोआपच तो वाढला, की आनंद होऊन किंवा निराशेची पातळी निघून जाते आणि कॉर्टिसॉलची पातळी कमी झाल्यामुळे पण निराशा कमी होते.
मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मगाशी की अनुवंशिकता ही सगळ्यामध्ये नैराश्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये अनुवंशिक जर असेल तर आई वडिलांना असेल तर मुलांना असण्याची शक्यता येते. अशा लोकांनी काय करायचं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आपण आयुर्वेद कसं म्हणतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि जे आतुर किंवा वैकारिक आहे त्यांचं काय करणं त्यांना औषधं देऊन बरं करणं किंवा प्रिव्हेंटिव्ह इज मेजर म्हणजे प्रिव्हेंटिव्हच करायचं की पूर्वीच काळजी घ्यायची किंवा आपल्या घरात दिसतंय तर आपण स्वतः आधी योगासनं करून किंवा आपलं ध्यान वाढवून आपण काय करू शकतो ह्या गोष्टींच्यावर मान करू शकतो. ताण किंवा स्ट्रेस, तीव्र आर्थिक संकट, कुणाचा तरी मृत्यू झालाय, घटस्फोट झालाय, नकारात्मक विचार स्वतःबद्दल काय आहेत की खूप नकारात्मक काही लोकांना खूप निगेटिव्ह असतात. खूप नकारात्मक विचार करायची सवय असते. अशा लोकांना जास्त प्रमाणात डिप्रेशन येण्याची शक्यता असते. ह्याच्यामध्ये काय होतं की आपली जी स्वप्रतिमा आहे तीच काय होते की आपला सेल्फ कॉन्फिडन्सच पूर्णपणे कमी झालेला असतो किंवा आपली स्वप्रतिमा काय असते पूर्णपणे कमी झालेली असते आणि त्यामुळे काय होतं या लोकांमध्ये काय होतं की नैराश्य लवकर येतं आणि गंभीर दुर्धर आजार झालाय समजा तुम्हाला ऍक्सिडेंट झालाय अचानक एखादा हात किंवा पाय मोडलाय किंवा कर्करोग झालाय हृदयरोग झालाय अशा वेळेस आजारांमुळे काय होतं शारीरिक आजारांमुळे नैराश्य येतं. आपण बरे होणार का ह्यातून बाहेर पडणार का दुसऱ्यांच्यावरती आपल्याला ह्या वेळेस बऱ्याच गोष्टींसाठी डिपेंडंट राहावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होते खूप जणांना निराशा येते. हम्म नंतर काय होतं की लहानपणीपासून काय फसवणूक झाली कलह झालेत भांडणं झालेत किंवा तुमचं 5 वर्षापर्यंतचं अपब्रिंगिंग चांगलं नाहीये अशा वेळेस काय होतं की निराशा तुम्हाला येऊ शकते. हम्म आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला साधारणतः आता आपण हे काय बघणार आहोत की जे नैराश्य किंवा डिप्रेशन आहे ह्याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो की एक प्रकारचं काय आहे की योगाचा सगळ्यात जास्त उपयोग म्हणजे कधी होतो योगाचा उपयोग जास्त त्रास असताना योगाचा उपयोग होत नाही. योगाचा उपयोग जास्त त्रास किंवा तीव्र प्रमाणात नैराश्य आलंय अशा वेळेस मात्र तुम्हाला काय करावं लागतं सायकेट्रिक्सचीच मदत घ्यावी लागते आणि सायकेट्रिक्स काय करतात गोळ्या देऊन तुमचं नॉर्मल लाईफ तुमचं नॉर्मल जीवनात जेव्हा तुम्ही येता तेव्हा मग हळूहळू तुम्हाला काउन्सिलर्स तर लागतातच त्याच्याबरोबर तुम्हाला काय लागतं तर मग यावेळेस तुम्ही स्वतःची लाईफस्टाईल किंवा आपली जीवनशैली बदलायची आपल्याला मग आपल्याला त्यासाठी मग आपल्या ह्याच्यामध्ये योगासनं किंवा पंचकोशात्मक उपचार पद्धती शुद्धिक्रिया योगातल्या त्याच्यानंतर आपण काय वापरू शकतो की प्राणायाम कपालभाती ह्या सगळ्यांचा काय करू शकतो की आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये योग निद्रा या सगळ्यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. आता योगानुसार उपायामध्ये आपण ह्याच्यामध्ये काय काय बघू शकतो तर मी तुम्हाला सांगितलं की अन्नमय कोशावरती कशा कशाचा परिणाम होतो योगातील तर अन्नमय कोशाचा योगासन आणि शुद्धिक्रिया ह्या सगळ्या अन्नमय कोशावरती काम करतात. नंतरचा 2 गोष्ट कोणता प्राणमय कोश प्राणमय कोशावरती प्राणायाम आणि प्रत्याहार म्हणजे प्रत्याहार आणि प्राणायाम जे आहे प्राणायाम आणि प्रत्याहार आणि प्राणायाम काय करतात ते प्राणायाम कोशावरती काम करता योगाचं. नंतर मनोमय कोश मनोमय कोशामधलं काय काम करतं तर मनोमय कोशावरती प्रार्थना धारणा ध्यान ओंकार जाप अजून काय येऊ शकतं मनोमय कोशावरती तर सत्संग आध्यात्मिक गोष्टींचं वाचन आध्यात्मिक गोष्टींचं मनन किंवा श्रवण करणे हे सगळं काय होतं मनोमय कोशामध्ये येतं. नंतर विज्ञानमय कोशामध्ये काय येतो की विज्ञानमय कोशामध्ये आहार आणि विहारात बदल येतो विहारात बदल येतो आणि आनंदमय कोशामध्ये काय येतं यम नियम पालन आणि प्रार्थना हे सगळं काय होतं की आनंदमय कोशामध्ये येतं. तर आता आपल्याला काय बघायचं की अन्नमय कोशावरती कसं वापर करायचा आहे आपल्याला यात तर रुग्णाच्या ह्याच्यावरती उपचार करताना आपल्याला आधी काय करायची त्याची क्षमता पाहायची त्याची आजाराची तीव्रता पाहायची आणि त्यानुसार आपण त्याला काय करायचंय की आसनं द्यायचे. आसनांमध्ये तुम्ही आधी साधी साधी आसनं देऊ शकता की
ज्याच्यामध्ये ब्रेन कंट्रोल किंवा न्यूरल कंट्रोल लागतो. मग त्याच्यामध्ये ताडासन येतं, वृक्षासन येतं, किंवा तुमचं साधारणतः सगळ्यात सूक्ष्म हालचाली तुम्ही ज्या शिकता, योगासन करायच्या आधी ज्या सूक्ष्म हालचाली आहेत, त्या सगळ्या सूक्ष्म हालचालीमध्ये पण काय होऊ शकतं, आपलं लक्ष थोडंसं शरीराकडे डिस्ट्रॅक्ट होतं आणि मनातील विचार काय होतात आपले कमी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकतो आपण, आसनं त्यांना सांगू शकतो. सूक्ष्म व्यायाम, पूरक हालचाली, अ, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, सर्वांगासन, हलासन, अर्धमत्स्येंद्रासन, त्रिकोणासन, बद्ध कोणासन, सेतुबंधासन, मार्जरासन, ही आसनं आपण घेऊ शकतो. आणि शवासन किंवा विश्रांतिकारक आसनं पण, शवासन आणि मकरासन, आपल्याला त्यांना त्यावेळेस आपण त्यांना सूचनांचं पालन करायला लावू शकतो. आणि विश्रांतिकारक आसनाने काय करू शकतो, की सर्व शरीर किंवा शरीरात निर्माण झालेला जो ताण आहे निराशेने किंवा याच्याने, तो आपण घालवू शकतो. आणि मन डिस्ट्रॅक्ट शीतलीकरणामुळे काय होतं, की मनाचं लक्ष पूर्णपणे दुसरीकडे वेधलं जातं आणि आपोआपच मनातील विचार कमी होऊन नैराश्य कमी व्हायला मदत होते. शुद्धिक्रियामध्ये आपण काय करू शकतो, कपालभाती हा सगळ्यात मोठा उपाय, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर काय करू शकतो, त्राटक. त्राटकामुळे काय होतं, की मन एकाग्र व्हायला मदत होते, हे शुद्धिक्रियेमध्ये. हं त्राटकाने काय होतं, की मन एकाग्र. आपल्याला दुसऱ्या मॉड्यूलमध्ये योगामध्ये काय उपाय सांगितलेत हे दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आहे, म्हणजे दुसऱ्या मॉड्यूलमध्ये योगानुसार काय उपचार आहेत असं आहे. तर मी हे तुम्हाला आत्ता पण सांगते आणि त्या मॉड्यूलमध्ये पण अजून थोडं आपण ऍड ऑन करू. हम्म तर हे लिहून घ्या आता, कारण ते दुसऱ्या मॉड्यूलला, म्हणजे आपण ह्याच याच्यामध्ये जे दुसरं मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये हे सगळं येणारच आहे परत. तर त्राटक काय करतं, मनाला पूर्णपणे एकाग्र करतं आणि अनावश्यक विचारांचा गोंधळ किंवा काढून टाकण्यासाठी काय करतं, त्राटक काय करतं, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उपयोगी पडतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की अनेक इंद्रियांच्या मागे जर आपलं मन विभागलेलं असतं, तर ते एकाच ठिकाणी आणण्यासाठी त्राटक काय करतं, आपल्याला उपयोगी पडतं. कपालभातीने काय होतं, की एका मिनिटामध्ये आपण आधी 60 आवर्तन करतो नवीन नवीन असताना, नंतर हळूहळू सराव झाल्यावर 120 आवर्तन एका मिनिटामध्ये होतात. रक्ताभिसरणाचं कार्य सुधारतं कपालभातीमुळे, मज्जासंस्थेचं कार्य सुधारतं, ऑक्सिजनचं सप्लाय वाढतो, मेंदूमधील पेशी सक्रिय होतात आणि शुद्धीकरण होऊन काय होतं, आपलं सगळ्या गोष्टींचं मन एकाग्र होतं. हं? हे सगळं आपण काय बघणार आहोत, ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता प्राणमय कोश आहे. प्राणमय कोशामध्ये काय आहे, तर प्राणायाम हा सगळा प्राणमय कोशामध्ये. आणि प्रत्याहार, आता प्रत्याहार म्हणजे संयम. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, थोड्याफार प्रमाणात संयमाचं पालन केलं पाहिजे. हम्म जर संयमाचं पालन केलं तर आपोआपच काय होतं, की मनावरती नियंत्रण येतं. मनावरती नियंत्रण आलं म्हणजे आपल्या भावनावरती पण आपल्याला नियंत्रण ठेवायला, आपली सहनशक्ती वाढवायला, आपलं सगळ्या गोष्टी वाढवायला काय करतं, मदत होतो. आता तुम्ही विचार करा, की बरेच शास्त्रज्ञ, प्लुटो काय म्हणायचा, की तुम्हाला राग आला ना, की तुम्ही काय करायचं, की जाऊन पळून यायचं, 3-4 राऊंड मारून यायचे पळत पळत. त्यावेळेस तुमचा श्वसनाचा वेग वाढतो, धाप वाढते आणि हळूहळू विचार तुमचे काय होतात किंवा राग निघून जातो. आणि पातंजली तर ऋषी ह्याच्या पुढे जाऊन सांगतात, की तुम्ही एका ठिकाणीच बसा, तुम्ही पळू नका, परंतु तुम्ही काय करा, दीर्घ श्वसन करा. श्वसन आणि मनाचा खूप मोठा संबंध आहे. तर तुम्ही काय करा, की जेव्हा तुम्ही श्वसनाकडे लक्ष देता, दीर्घ श्वसन करता, तेव्हा हळूहळू तुमचे विचार काय होतात, की बदलतात. आणि तुम्हाला त्यावेळेस जे आलेलं नैराश्य किंवा त्यावेळेस जो आलेला राग आहे किंवा जी काही भावना आहे ती निघून जायला किंवा मात करायला मदत होते. अनुलोम विलोम प्राणायाम हा शुद्धीकरणासाठी पण उपयोगी आहे. त्याच्यानंतर सॉरी, अनुलोम विलोम प्राणायाम याला नाडीशुद्धी प्राणायाम आपण म्हणतो, तर तो उपयोगाचा आहे. त्याच्यानंतर हळूहळू कुंभक करून जर केला तर तो जास्त उपयोगी होतो. भ्रामरी प्राणायाम सर्वात मोठा नैराश्यावरती मात करायला उपयोगी आहे आणि सर्वोत्कृष्ट आहे मनस्थिती सुधारायला पण. सगळेच प्राणायाम थोड्याफार प्रमाणामध्ये मनावरती काम करतात, परंतु सगळ्यात भस्त्रिका, भ्रामरी, उज्जयी, हे प्राणायाम काय आहेत, चंद्रभेदी प्राणायाम किंवा
अनुलोम-विलोम प्राणायाम, नाडीशुद्धी प्राणायाम हे सगळे काय करतात आपल्याला? सगळे आपल्याला मनाचं स्वास्थ्य किंवा निराशा कमी करायला मदत करतात. इव्हन चिंता किंवा नैराश्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये पण आढळतो, उपनिषदामध्ये आढळतो पूर्वीच्या काळी. तर तसं आपण पुढच्या लेक्चरला मी त्याचं तुम्हाला पुढचं सगळं कुठे-कुठे उल्लेख आढळतो ते पण सांगते आणि पुढचं मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश राहिलंय ते पुढच्या लेक्चरमध्ये करू. कारण मला ह्याच्या पुढचं लेक्चर लगेचच आहे. हं. तर इथे मी थांबवते. यात काय अडचण आहे का?